महंतांची व राष्ट्रपुरुषाची भूमी म्हणून श्री समजते व बीड जिल्हा हा रुग्णसेवेच्या माध्यमातून श्री रुग्ण घेणारा आणि महंतांची पावनभूमी म्हणून श्री समजते। त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कासारी गावाचे वनवंशाची सुपुत्र म्हणून श्री त्यांच्याकडे पाहिले ते सन्माननीय छत्रपती वायबाचे साहेब बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर त्यांना दीनदयाल हिंदू विद्यापीठ यांच्या माध्यमातून श्री पदवी आंतरराष्ट्रीय पदवी मिळालेल्या सगळे सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। कारण रुग्णसेवेच्या माध्यमातून श्री येथील रुग्णासाठी हे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे असल्यामुळे येथील एक महान असे स्वस्तिक हॉस्पिटलचे सर्व म्हणून श्री साहेबांकडे पाहिले कारण गोरगरिबाच्या हाकेला व म्हणून श्री रुग्ण देवता म्हणून श्री महाराष्ट्राच्या भूमीवर आणि बीड जिल्ह्याच्या धर्तीवर छत्रपती वायबाचे साहेब त्यांच्याकडे पाहिले ते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पदवी मिळाली असल्यामुळे साहेबांची बातचीत केली असता त्यांनी लाईट योगाला माहिती दिली न भूत न भविष्य असा बीड जिल्ह्यातील केज तालुक्याला या पदवीच्या माध्यमातून श्री मान मिळालेला असल्यामुळे या भागाचे आमदार तथा नामांकित असे अनेकांनी शुभेच्छाचा वर्षा दिलेला असल्यामुळे लाईट योगाच्या वतीने देखील त्यांचा हृदय सत्कार करण्यात आलेला असल्यामुळे कारण महांत असे असल्यामुळे ते वारकरी संप्रदायातील अत्यंत शांत संयमी महाराज म्हणून देखील असून भगवंताला मानित असल्यामुळे येथील रुग्णदेवता म्हणून येथील बहादर जनता त्यांच्याकडे पाहिले ते सन्माननीय विधवा भूषण त्यांना पदवी मिळालेले सन्माननीय छत्रपती वायबाचे साहेब यांना परिचय साहेब न भूतन भविष्य असं महाराज होत्या भूमीवर केज तालुक्याच्या धर्तीवर केज तालुक्याच्या माध्यमातून श्री महान असे आंतरराष्ट्रीय पदवी मिळालेली असल्यामुळे आपण या पदवीच्या माध्यमातून श्री काय माहिती देऊ शकता? मी 2 वर्षापूर्वी मथुरा विद्यापीठामध्ये विद्यावाचस्पती या पदवीसाठी ॲडमिशन घेतलं होतं। 2 वर्षाचा कोर्स आहे। 3 सेमिस्टरमध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता यांचा अभ्यास असतो आणि 4थ्या सेमिस्टरमध्ये श्रीमद भागवतांचा thesis लिहावा लागतो। त्याच्यामध्ये मी श्रीमद भागवतामधला उद्धवराय कमान विलास पंचायते हे जे 2 विषय आहेत या 2 विषयावर मी 300 पानांचा thesis मथुरा विद्यापीठाला सादर केला आणि सादर केल्यानंतर तो माझा thesis विद्यापीठाने मंजूर केला, मान्य केला आणि त्याच्यानंतर मला मान्य केल्यानंतर ही विद्या वाचस्पती त्याला इंग्लिशमध्ये PhD म्हणतात किंवा संप्रदायामध्ये शास्त्री म्हणतात ही पदवी मला मथुरा विद्यापीठाने सर्वांच्या कृपाशिवाने प्राप्त झाली आणि हा thesis मी थोड्याच दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करून आपल्या महाराष्ट्राचं नाव जगाच्या डायरीमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहे। 33 कोटी देवाचे माहेरघर म्हणून